नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मुंबई शहर व मुंबई नगर या जिल्ह्यांवरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये व आतापर्यंत पोलीस भरतीला झालेले सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व बाकीचे तुम्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता। फक्त मुंबई शहर व मुंबई नगर जिल्ह्यावरील आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न स्पेशल व्हिडिओ आपण बाकीचे बनवलेले आहेत। तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। मुंबई जिल्हा विशेष पोलीस भरती 2024 प्रश्न आपण सेपरेट काढलेले, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला मुंबई शहरचा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल मित्रांनो। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तत्पूर्वी आपल्या चॅनलला कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। साईडच्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आपण पाहणार आहोत आज मुंबई शहर व मुंबई नगर जिल्ह्यावरील प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, आपण पाहू शकता, टिमटिंब यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते। तर टिमटिंब यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 प्रेमचंद रायचंद यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते। तर मित्रांनो, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई शहर विशेष पोलीस आयुक्त आणि मुंबई शहर पोलीस आयुक्त, मुंबईचे पालकमंत्री, महापौर इत्यादीवरील स्पेशल चालू घडवण्याचा व्हिडिओ आपण मुंबई शहरावरती बनवलेला आहे। तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई विद्यापीठाची स्थापना। मुंबई विद्यापीठाची स्थापना टिमटिंब समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली। तर मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीच्या अहवालामुळे झाली? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ चार्ल्स वुड्स यांच्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। आणि सध्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? डॉक्टर रवींद्र कुलकर्णी। हा पण प्रश्न लक्षात ठेवा, IMP आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली? तर बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब 3 फेब्रुवारी 1974 साली बॉम्बे येथे पहिली तेल विहीर खोदली गेली। लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे। तर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर मुंबईतील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब चेंबूर या उपनगराला गॅस चेंबर म्हणून ओळखले जाते। त्यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहू आपण, सन 1969 मध्ये 300 मेगावॅट क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र टिमटिंब येथे स्थापन केले झाले। तर सन 1969 मध्ये 300 मेगावॅट क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र टिमटिंब येथे स्थापन झाले। तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क तारापूर येथे मुंबई जवळील तारापूर येथे 300 मेगावॅट क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र स्थापन झाले 1969 मध्ये। त्यानंतर पुढील प्रश्न, आपण प्रश्न रिपीट झालेले मित्रांनो खूप वेळा। त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही। 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी। लक्षात ठेवा, हा पण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई हे बेट ब्रिटिशांनी कोणाकडून आंदण मिळालेले होते? तर मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण म्हणून मिळाले होते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक पोर्तुगीज यांच्याकडून मुंबई हे बेट ब्रिटिशांना आंदण म्हणून मिळाले होते। लक्षात ठेवा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे की प्रश्न कसे आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबईतील मणीभवन हे ठिकाण कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? तर मुंबईतील मणीभवन हे ठिकाण कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब महात्मा गांधी या महान व्यक्तीशी संबंधित मणीभवन आहे। लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब ठाणे या जिल्ह्यात आहेत। लक्षात ठेवा, हा पण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? तर काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क मुंबई शहरामध्ये साजरा केला जातो। मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, इतर मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई शहराचा चीनमधील टिमटिंब या शहराशी भगिनी शहर करार सिस्टर सिटी करण्यात आलेला आहे। तर प्रश्न कसा आहे पाहू शकता,
मुंबई शहराचा चीनमधील टिमटिम या शहराशी भगिनी शहर करार सिस्टर सिटी करण्यात आलेला आहे. तर कोणत्या शहराशी? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, शांघाय या शहराशी भगिनी शहर करार म्हणजे सिस्टर सिटी असा करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर मुंबईतील हुतात्मा चौक असा ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, सोरो फाउंटन या नावाने ओळखला जात असे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT तर रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वेवर आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वेवर आहे? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, मध्य रेल्वेवर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबई शेअर बाजार कोठे आहे? तर मुंबई शेअर बाजार कोठे आहे? तर मुंबई शेअर बाजार याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, दलाल स्ट्रीट येथे मुंबई शेअर बाजार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. मुंबईतील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर मुंबईतील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, राजीव गांधी यांचे नाव देण्यात आलेले आहे. मित्रांनो, येणाऱ्या मुंबई शहर एक्झामला मुंबईवरील एकही प्रश्न तुमचा चुकता कामा नये म्हणून आपण महत्वाचे मुंबई आतापर्यंत झालेले प्रश्न रिपीट घेत आहोत. त्यानंतर पुढील प्रश्न. मुंबई पुणे दुर्गती मार्गास टिमटिम यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर मुंबई पुणे दुर्गती मार्गास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती? रिपीट झालेला प्रश्न. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, मिठी या नदीमुळे 2005 मध्ये मुंबई शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि इतर मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर टिमटिम तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर ज्यावेळी 26/11/2008 रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला, तर त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर टिमटिम तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA, लक्षात ठेवा, ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, DY पाटील स्टेडियम नवी मुंबई येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, पुणे मुंबई या महामार्गावर धावते. नंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, मुंबई या शहरामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, मुंबई या शहरामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर टिमटिम येथे आहे. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, मुंबई या शहरामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान कोणत्या वर्षी सुरू झाली? तर व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान कोणत्या वर्षी सुरू झाली? रिपीट झालेला खूप वेळ प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो 16 एप्रिल 1853 रोजी भारतीय व्यावसायिक तत्वावर भारतातील पहिली ट्रेन सुरू झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओला कमेंट करायचं आहे, व्हिडिओ कसा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोच्या हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते? तर खालीलपैकी कोणते स्टेशन हे युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्टेशन हे युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले
जाते। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स टिमटिंबर। तर मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स टिमटिंबर त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी अंधन म्हणून दिले होते। तर मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी अंधन दिले होते, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे। तर मित्रांनो बाकीचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की मुंबई जिल्ह्यावर स्पेशल असतील। नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल। पुन्हा लवकरच भेटून नवीन मुंबई व्हिडिओ स्पेशलमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।